बुलेटिनला सुरुवात करूया अत्यंत महत्त्वाच्या बातमीने। पुण्यातील खडकवासला धरणातून 29,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। त्यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेलाय। वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आलाय। धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरूच आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पुण्यातील भिडे पूल हा पाण्याखाली गेलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर मुठा नदीत आता सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तब्बल 29,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग आपल्याला मुठा नदीत केल्याचं पाहायला मिळतंय। परिणामी मुठा नदीचं पात्र जे आहे ते दुथडी भरून वाहतोय। पुणे शहरात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। मात्र धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे धरण क्षेत्रामध्ये पाणी पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे आपण हा सगळा परिसर बघतोय की खडकवासला धरणातलं पाणी जे आहे ते मुठा नदीत सोडलं जातं आणि हा सगळा संपूर्ण परिसर जो आहे तो पाण्याने व्यापून गेलेला आहे। आपण हा सगळा परिसर जो आहे तो भिडे पुलाजवळचा आहे आणि भिडे पूल सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे नदीपात्रात जे दोन रस्ते आहेत ते सुद्धा आता बंद करण्यात आलेले आहेत। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरू होता आणि आज सकाळी सुद्धा 20,000 पासून पुढे असलेला हा विसर्ग जो आहे तो आता तब्बल 29,000वर गेल्यामुळे आपण जर पाहिलं तर मुठा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।